brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं। उदयनराजे बोले आता वो राजा है हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई। जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही। एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली, ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं, त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत। 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं। असं आहे की मी जे काय वाचलंय ते महात्मा ज्योतिराव फुले हे थॉमस पेन आणि इतर जे आहे फिलॉसॉफर जगातले त्यांची पुस्तकं वाचून त्यातून त्यांनी ती प्रेरणा घेतलेली आहे। हा एक मुद्दा। दूसरा मुद्दा जो है आपका उदयनराजे बोले आता वो राजा है हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई। पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते, पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही। सार्वजनिकरित्या ती शाळा जी आहे 1851 साली जी आहे नंतर ब्रिटिशांकडे सुपूर्द करण्यात आली आणि 1 जानेवारी त्याच्या अगोदर 1 जानेवारी 1948ला महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली।